मन्या हे नाव तुम्हाला चर्चेत दिसत असेल, त्याच्या मागे खडतर प्रवास आहे. आज मन्याने स्वतःला सिद्ध केले क्रिकेटच्या परिपटलावरती. ताई पॅकर्स पालघर याही संघामध्ये ज्यांची वर्णी लागली जाते सध्या. मॅचकडे जाऊया. आमच्या समवेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये व्हॉइस ऑफ पालघर अर्थात यशवंत ठाकूर सर आहेत. पहिल्या ज्या मॅचमध्ये आपण तपासून पाहिलं, दुसऱ्या डावामध्ये व्हॉइस ऑफ सफाळे हार्दिक किणी 4 दिवस सलग चांगली साथ, आणि तदनंतर आजच्या दिवसात युसुफ सय्यद सरांना आपण ऐकतो आहात. मॅचला सुरुवात. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. आजच्या रजनीतला तिसरा मॅच. कशमकश न भूतो न भविष्यती, अतिशय देखणं स्वरूप या स्पर्धेचं. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी. पालघरचं क्रिकेट जिथे नाईट क्रिकेट ठप्प झालं त्यावेळेला झुंजार क्रिकेट आला आणि त्यांनी नाईटची स्पर्धा घेऊन आले. गोलंदाजी ट्रॅकवरती विवेक दवणे. पहिलाच बॉल. प्रशांतनं बॉलला उडवलंय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धूमधडाका. आक्रमण 6. व्हॉलंटियर तिथे पोहोचणार आहेत आणि आपण पहिल्या चेंडूवरती शॉर्ट बॉलचा होता अर्थातच वापर. त्याच्यावरती प्रशांत घरतने केलाय हल्ला बोल आणि अर्थातच स्वतःच्या नावाचा ठसा या मैदानावरती सुद्धा उमटवलाय. पुढचा चेंडू यावेळी स्टेट डाऊन द ट्रॅक ओव्हर द लॉंग ऑफ मॅन्डेटरी पॉवर प्ले. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स होतोय फॉररार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 आणि 4. अजून एक चौकार. चांगला फटका. एकदा जर आपण तपासून पाहिलं ऑन साईडला यावरला ऑफ ड्राईव्ह मध्ये प्रशांत घरतची गुणवत्ता आहे. यासाठी प्रशांत घरत जाणले जातात. अगदी आपण पाहतात स्लॉट मधला बॉल आणि स्लॉट मधल्या बॉलवरती 100% आक्रमण असायला हवं. ज्या वेळेला तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी करता, प्रशांतला माहिती आहे की पहिल्याच 2 षटकांवरती टार्गेट करायचं आहे. गोलंदाज तयार. याही वेळेला फटका फसलाय. अतिघाई संकटात नाही. इथे आपण पाहतात फलंदाज प्रशांत घरत. बॅक टू दी डगआउट. संयम तुमच्याकडे असायला हवा. संयम जर नसेल तर क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्ही अनेक वेळा या पद्धतीने बाद होतील. 6 षटकांचा खेळ होता यशवंत सर, ज्यामध्ये 2 बॉलमध्ये 10 आले. तिसऱ्या बॉलला सन्मान येणं गरजेचं होतं, नाही झालं, बाद. गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट चेंडू होता, त्याच्यावरती अर्थातच आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार ठोकला गेला आणि त्याच्यानंतर फुलर लेनच्या चेंडूवरती ओव्हर द लॉंग ऑफ फटका आला. परंतु तिसऱ्या चेंडूवरती व्हेरिएशन दाखवलं. प्रशांत घरतला तो व्हेरिएशन पिक करता आला नाही आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं एक चांगला जेल प्रशांत घरत बॅक टू द डगआउट. परंतु संयम दाखवायची गरज होती. इथे मात्र महत्वाचा झटका आहे. योग्य विश्लेषण. जो तुम्ही उल्लेख केला गतीमध्ये परिवर्तन, त्या बॉलला रीड नाही करता आलं. प्रशांत घरत अगदी बाद होताना बघायला मिळतात. सध्या MS जाई आणि त्यांच्या विपक्षात अचिवर स्पोर्ट्स यंग अचिवर दांडी हा संघ बघायला मिळतो. यजमान संघाने काय लढा दिला. जबरदस्त क्रिकेट. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज या मॅचमध्ये एका बाजूला जयराज आणि त्यांच्या साथीनं प्रशांत घरत हे दाखल झाले होते. त्यावेळेला प्रशांत घरत 2 बॉलचा खेळ ज्यांनी केला. सुरुवात चांगली मिळाली होती. त्या सुरुवातीला एक्सटेंड नाही करता आलं. तिसऱ्या बॉलवरती विकेट देखील मिळाली. मैदानाच्या आतमध्ये प्रतीक दाखल झालेत. पुढचा बॉल विवेक दवणे यांचा. याही वेळेला आपण पाहतात प्रतीक दादोडे स्टार आयकॉन खेळाडू दाखल होता क्षणी प्रशांत सारखी सुरुवात त्यांनी देखील केलंय. हरकत नाही, मागे काय होईल. जे बॉल माझ्या रेंजमध्ये येतील त्या बॉलला नाही सोडणार. बॉलला पाठवले मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा. चॅम्पियन्स ट्रॉफी 6. आणि हीच खासियत असते ऑल इंडिया आयकॉन खेळाडू. आपण जेव्हा जेव्हा पाहिलेत अनेक मोठ्या स्पर्धेत त्यांनी खेळल्यात आणि त्याला माहिती आहे स्वतःच्या स्ट्रेंथला बॅक करणं गरजेचं आहे. इथे आपण पाहिलं फुलर लेनचा चेंडू हाताळायचा होता, परंतु अर्थातच ऑलरेडी स्वतःला ऍडजस्ट केलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं VIP कक्षाला सलामी देणारा षटकार. पुढचा चेंडू. अजून एक चांगला बॉल इथे आपण पाहतोय. विवेककडे सुद्धा खूप मोठा अनुभव आहे. त्या अनुभवाचा वापर तो मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. अजून एक सिंगल परिपूर्ण होतीये. लेग 22च्या माध्यमातून आणि धावफलक 16 या आकड्यावरती आहे. 16 धावा धावफलकावरती. चेंडूंचा खेळ जरा 17 झालेत. ऑल राईट. इथून सिंगल देखील मिळाली. 5 बॉलचा खेळ झालाय. धावांची गती तपासून पाहिली तर 17. सुरुवात चांगली आहे. प्रशांत घरत बाद झालेत. हे जर सोडीत जर आपण तपासून पाहिलं MS जाईनं सीट बेल्ट बांधलेत सध्या सॉफ्ट हँडनं. चांगला बॉल. चांगल्या बॉलला शॉर्ट पॉईंटला खेळलं जिथे समीर तामोरे हाही खेळाडू सध्या चर्चेत आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती. षटक क्रमांक तपासून पाहिलं. पहिलं संपलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी म्हणेन बॅटल 50-50 झालं. धावा देखील आल्या. प्रशांत घरत सारखा मोठा मासा देखील गळायला लागला. ज्या अनुषंगानं पहिल्या षटकाचा खेळ योग्य रीतीने संपला जिथे MS जाई 17 वरती 1.
आणि दोन्ही संघ बलतुल्य आपण पाहतोय. तुल्यबळ संघ आहेत. एका बाजूला MS11 झाई तर दुसऱ्या बाजूला अचिव्हर स्पोर्ट्स दांडी. दोन्ही संघाकडे चांगले आयकॉन्स आहेत. परंतु पहिलं अर्थातच षटकाचा विचार केला 50-50 राहिला, कारण प्रशांत घरजचा विकेट सुद्धा तितका महत्त्वाचा होता. परंतु प्रतीकने आल्याला सुद्धा हवाई सफरवरती चेंडूला पाठवलं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये एका षटकामध्ये 17 धावा आहेत आणि एक गडी बाद झालाय. गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल त्याच्यासाठी थोडंसं चर्चासत्र झालंय. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मनोज. अर्थातच मना नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या खेळाडूला भेटली आहे. अजून एक चांगला खेळाडू अर्थातच पालघर पाळी विभागातील आपण पाहतोय मन्या. मनोज पाटील आलेत. विठ्ठलवाडीचा ब्रँड आता संपूर्ण सफाळ आहे. विठ्ठलवाडी जी विटी लाईन आहे ना, ती ही मॅच बघत असेल, कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्या विभागातला खेळाडू पुढे जावा, मोठा व्हावा. ज्या अनुषंगाने ऑल इंडिया आयकॉन मधून सध्या दाखल झालेत मनोज पाटील. विठ्ठलवाडीचा टायगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते मन्या दाखल झालेत. पहिला बॉल मन्या यांचा राऊंड डिस्टन्सनं. प्रतीक दाधोडेसाठी तो बॉल हाफ ट्रॅकरचा राहिला. बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा आलाय षटकार 6. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, त्याला अर्थातच रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईलमध्ये डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवले आणि प्रतीकसाठी हा चेंडू अर्थातच चांगला चेंडू होता. 3 चेंडूवरती 12 धावा त्याच्या फळीतून आल्यात. म्हणजे आक्रमकताही प्रतीकची नेहमी ओळख राहिली आणि तेच तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. बघता बघता 23 धावा धावफलकावरती आहेत. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की आक्रमकता, प्रतीक दाधोडे हे फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. एक जबरदस्त स्टार आयकॉन खेळाडू वर्णी लागली MS झाई मध्ये आणि MS झाई मध्ये खेळत असताना अप्रतिम अद्वितीय बॅटिंग. पुढचा बॉल, याही वेळेला बॉल फसलाय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकांना नाही पोहोचता आलं त्या बॉल पर्यंत, जिथे सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 24. नक्कीच पाहू शकाल हरवाडी शिवसेना शहर प्रमुख आदरणीय सन्माननीय सुभाषजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट याच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत असेल सर. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ओव्हर बॉक्स. धन्यवाद सर. धावफलकावरती धावा 24. पहिल्या 2 चेंडूवरती या षटकातील 7 धावा खर्च झाल्यात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मनोज तयार. यावेळेस स्विच उलटा सुलटा येतोय हा दमदार असरदार ब्रँडेड आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार आणि 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 28 या आकड्यावर. 28 ऑन द स्कोर कार्ड टॅली. वेग पकडला जिथे आपण पाहू शकाल फलंदाजी करणारा संघ MS झाई. प्रशांत घरत बाद झाल्यानंतर प्रतीक दादोडे आणि एका बाजूला आपण पाहता जयराज धनू नाही थांबणार. ते सांगतात हरकत नाही, आमचा हुकमाचा एक्का गेला असेल, आम्ही देखील संघाचे बादशाह आहोत. ज्या अनुषंगानं मैदानाच्या आतमध्ये कशमकश जबरदस्त बॅटिंग दोन्ही बाजूनं दोन्ही एंडनं आता बरोबरीची मारामारी. एका अर्थानं आपण पाहतात मनोजला आता विकेट शोधणं गरजेचं आहे. फलंदाज तयार. याही वेळेला बॉलला खेळले क्षेत्ररक्षक आहेत. बॉल क्लिअर होणार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा आलाय 4. आणि एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. MS11 झाई विरुद्ध अचिव्हर स्पोर्ट्स दांडी मधला बॅटल. टॉस जिंकल्यानंतर MS11 झाई या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याच्यानंतर मात्र पहिल्या षटकामध्ये थोडा जास्त धावा खर्च झाला. प्रशांतचा गडी नक्कीच बाद झाला, परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं पुन्हा एकदा मोठे फटके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत आणि त्याचं अर्थातच कारण एका बाजूला प्रतीक तर दुसऱ्या बाजूला आता जयराजच्या फळीतून सुद्धा 3 चेंडूवरती 8 धावा आल्यात आणि 32 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. थोडंसं फील्ड सेटअपमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. लॉंग ऑफला प्लेस केलं गेलंय कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि एका बाजूला डीम मिड विकेटवरती सुद्धा खेळाडू तैनात आहे. तर त्याच क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आपल्याला गोलंदाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहिला खोलवर टप्प्याचा चेंडू, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणतो, त्या ब्रह्मास्त्राचा वापर झालाय. बाउन्सर आणि अर्थातच यॉर्करसाठी एक्झॅक्ट उत्तर आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला शोधता आलं नाहीये. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने याही बॉलला हाताळण केली होती. सध्या मनोज यांचा ग्राफ जर आपण तपासून पाहिला, त्यांची समरी पाहिली तर 5 मध्ये 16 खूप कमी वेळा हे चित्र बघायला मिळतं. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक दिवस नाही सारखा. ज्या अनुषंगानं या षटकात त्यांच्या अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी नाही झाली. सध्या धावफलकावरती धावसंख्या 33. अगदी शेवटचा बॉल. आज संपूर्ण क्रीडा नगरी दुमदुमलंय आगरी पाड्याची. हाफ ट्रॅकरचा बॉल. काय फलंदाजी करतात प्रतीक. अगदी डगआउट मधून सेट होऊन आलेत. घरून खेळून आले संध्याकाळी, तसे या मॅचला जॉईन केलं जे प्रॅक्टिसला ते मॅच मध्ये 4. धन्यवाद उत्कर्ष पाटील. आपण बोलूया उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हरवाडी शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय सुभाष पाटील साहेबांचा सन्मान सुनील म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. सुनील म्हात्रे साहेब या आपल्या शुभ हस्ते पण एक छोटा सन्मान करणार आहोत. सुभाषजी पाटील साहेबांचा सन्मान. सुभाष सर या एक छोटा सन्मान आपण करणार आहोत. पुष्पगुच्छ आणि मानाची शॉल
आपण देणार आहोत झुंजार क्रिकेट क्लब आगरी ग्रामस्थ मंडळ याच्या माध्यमातून एक छोटासा सत्कार आपण पाहतो. आमच्या मुख्य व्यासपीठावर आमचे अतिथी सुभाषजी पाडे साहेबांचा हा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. अप्रतिम व्यक्तिमत्व आपला बहुमूल्य वेळ करून आलात. खूप खूप धन्यवाद सर. आपण विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आपण बोलूया प्रत्येकदा एक अजून आदरणीय सन्माननीय प्रवीणजी मोरे साहेब जे पालघर नगरसेवक आहेत. विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. प्रवीण जी मोरे साहेब आपला हार्दिक स्वागत असेल झुंजार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सर. धावांचा विचार केला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती आहेत. 18.5च्या सरासरी धावा अर्थातच खर्च झाल्यात. पुढचा चेंडू या षटकातील स्टेट डाऊन द ट्रॅक लॉंग ऑनला खेळाडू जिथपर्यंत कलेक्ट करेल 1 धाव पूर्ण झाली आहे आणि एका धावेने धावफलक 38 या आकड्यावरती जाणार आहे. 38 धावा धावफलकावरती आहे. टॉस जिंकला होता चिअर स्पोर्ट्स दांडी या संघानं, परंतु त्यावेळेला आपण पाहतात जे पॉवर प्ले मध्ये जे षटक असायला हव्या होत्या त्या धावा मी म्हणीन की वेगानं वाहिल्या. आता इथून तुम्हाला गुच्छानं विकेट आणावे लागतील तर मग हे स्कोर कार्ड शांत राहील. अदरवाईज प्रतीक दादोडे नाही थांबणार. गोलंदाज तयार. याही वेळेला काय फटका केला, कलात्मक रचनात्मक. या फटक्याला तोड नाही. प्रतीक सांगतात की टेन्शन नाही प्रशांत मेहुना. जबरदस्त बॅटिंग. 4 काम त्याला चेक. बघा प्रतीक दोदोसाठी एक अनाउन्समेंट आहे. रवी कोरणी जे तलासू बिलॉंग करतायत त्यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकासाठी 1100 रुपये कॅश प्राइज आहे प्रतीक दोदडेसाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तलासरीचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये चमकतोय. खूप चांगली फलंदाजी. याही वेळेला आपण पाहतायत घुटना वाकवला होता परंतु व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. विवेक दवने बॉलला फील्ड करतील. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल यशवंतची धावसंख्या सध्या 15 चेंडूंचा खेळ झाला 42 धावा आल्यात. हा सामना तुम्ही मोठ्या टार्गेटकडे पाहता का? इथून मात्र प्रतीकचं विकेट घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण अचिअर स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनातून पाहिला जर प्रतीकचा विकेट आपण घेतला नाही तर धावफलक कुठेतरी उच्चांक गाठताना आपल्याला दिसणार आहे. कारण प्रतीक एका वेगळ्या लयमध्ये फलंदाजी करतोय. प्युअर टायमिंग प्युअर क्लास त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. हा चेंडू सुद्धा डॉट आहे म्हणजे इथे गोलंदाजाने सुद्धा कमबॅक केलंय कारण समोरच्या संघाकडे सुद्धा क्षमता चांगली आहे. लॉंग लेग स्क्वेअर लेग हे फटके त्याच्याकडे अगदी अगणित आहेत. सहज रीतीनं मनगटाच्या साह्यानं फक्त बॉलला वळण देतात. बॉलला बिटवीन द गॅपमध्ये ढकलतात. हे असायला हवं. तुम्ही मेरिटवरची फलंदाजी कशी करता? पालघर जिल्ह्यात तसा फलंदाज मी कालच्या दिवसात करण मोरे यांचा खेळ पाहिला. ते जास्त काही ताकदी फटके नाही खेळत. बिटवीन द गॅप कसं खेळावं आणि धावा कशा शोधाव्या. पालघरची रन मशीन कालच्या दिवसात 18 बॉल 50 सुपर ओव्हरमध्ये 22 आणि खऱ्या अर्थानं की फॅक्टर खेळाडू. याही वेळेला आपण पाहतात बघा ही फलंदाजी असायला हवी. लॉंग लेग आणि फाईन लेगला बीट करत चाललाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. प्रतीक नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये सीमारेषा पार. 4 हा सुद्धा फटका तसाच आपण पाहिला. स्वतःच्या स्ट्रेंथ वरती सातत्याने काम करणं गरजेचं आहे. जी तुमची जमेची बाजू आहे त्याला अर्थात स्वतःच्या बाजूने वळवणं गरजेचं आहे. आपण पाहिला हा सुद्धा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता परंतु शफल झाले स्वतःला ऍडजस्ट केला आणि अर्थातच आपण पाहिला लॉंग स्टॉप रिजन वरती चेंडू होतोय फरार. धावा मिळतील पूर्ण 4 आणि 4 46 ऑन द स्कोर कार्ड. 46 धावा. ज्या धावसंख्यांचा ग्राफ अगदी उंचावत चाललाय. शेअर मार्केट जसं धावतं ना तसा आता हे सध्या धावांचा ग्राफ देखील भरपूर उंचावत चाललाय. 46 वरती एक धक्का. प्रशांत गैरत डगआउट मध्ये आहेत परंतु एका बाजूला प्रतीक आणि जयराज. या वेळेला खोलवर टप्पाचा बॉल अगदी अनप्लेएबल होता. क्रितेश गैरतला देखील बीट केलं. बिरवाडीचा वंडर बॉय म्हणून क्रितेश गैरत 22चे संकेत आले. 3 षटकांचा खेळ संपला. यशवंतजी आपण 6 षटकांचं क्रिकेट पाहता ज्यामध्ये अर्धा पडाव संपला. जिथे धावसंख्या राहिल्या MS जाई या संघाच्या 47. इथून 3 षटकांमध्ये मोमेंटम आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला स्वीकारणं गरजेचं राहील. अदरवाईज मग उशीर झाला की काय या गोष्टी देखील तिथे सिद्ध होतील. धावांचा विचार केला धावफलक ऑलरेडी 47 आकड्यावरती म्हणजे हाफ सेंचुरीच्या लगभग आपण पाहिलं जवळ आहे. आणि इथून मात्र जर आपल्याला ब्रेक थ्रू घेता आला नाही तर कुठेतरी पूर्णपणे आपण पाहिलं MS11 जाई संघ डॉमिनेट करताना आपल्याला दिसणार आहे. आणि त्याचं कारण आहे प्रतीकची 10 चेंडूवरती 25 धाव्यांची खेळी तर दुसऱ्या बाजूला 5 चेंडूवरती जयराजच्या 10 धावा आणि त्या जोरावरती 47 ऑन द टॅली. अगदी बरोबर. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल प्रतीक दादोडे प्रशांत गैरत हे 2 आयकॉन खेळाडू ऑल इंडिया मधून आपल्याला बघायला मिळतात. आणि एक चांगली संकल्पना ठेवली. मी आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचं कौतुक का करीन तर पालघरमध्ये हे क्रिकेट खऱ्या अर्थानं असं नव्हतं एक गाव एक संघ तुमचा संघ तुम्ही येऊन खेळा या गोष्टी होत्या. परंतु यावेळेला कुणाल म्हात्रे आणि संपूर्ण झुंजार क्रिकेट क्लब ज्यामध्ये नावं घेतली तर जवळपास 25 जे सगळी आमची होतकरी मुलं आहेत त्यांनी हे करून दाखवलं. जबरदस्त क्रिकेट. यावेळेला फुलर लेनचा बॉल क्षेत्ररक्षक आहेत तिथे क्रितेश घरतकडनं झाली चुकी. कॅच ड्रॉप. तुम्ही हा कॅच नाही सोडला. इथे खऱ्या अर्थानं प्रतीकला जी जीवनदान दिले ना
ते तुम्हाला शेवटच्या क्षणाला त्रास देणारा राहील, अगदी चटके देणारा राहील. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली की तो बॉल कमरेच्या वरती आहे का, या अनेक गोष्टी शहानिशा होतील. आणि खऱ्या अर्थानं जर हा फेअर बॉल राहिला तर यशवंतजी तुम्हाला त्रास देणाराच हा बॉल राहील. आणि अर्थातच झेल ड्रॉप झाला याच्यात दुमत नाहीये. कलेक्शनमध्ये क्रितेशकडून थोडीशी चुकी होतीये. महत्त्वाचा अर्थातच झेल असा पंचांच्या माध्यमातून थर्ड अंपायरकडे रेफर केलाय. फलंदाजाने हा रेफरल घेतलाय. सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. बॅटरचं रेफरल एक्स्ट्रा प्लेअरने प्लीज रेफरल बघू नका. आजच्या दिवसामध्ये काही कडक नियम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. महत्त्वाची विनंती आहे, फक्त आणि फक्त पंच तिथे ऑलरेडी न्यूट्रल पंच आहे ते अर्थातच शहानिशा करतील आणि तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं जाणार आहे. आणि नो बॉलचा इशारा थर्ड अंपायर कडून येतोय. म्हणजेच या चेंडूवरती तिकीट टू फ्लाय. चेंडूला तुम्हाला अर्थातच हवाई सफरवरती पाठवण्याची संधी आहे. तिकीट टू फ्लाय भेटले. फ्रीडचा इशारा सुद्धा येतोय आणि फलंदाजी मार्कवरती आता आपल्याला जयराज दिसणार आहेत महत्त्वाचा चेंडू फेस करताना, कारण षटकामधील हा सुद्धा पहिला चेंडू बीमर आलाय. इथे मात्र हवाई सफरवरती पाठवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये, परंतु अर्थातच जिथपर्यंत प्रयत्न झाले 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि धावफलक 2 ने पुढे जाणार आहे. धावसंख्या 2 न फ्लाय होत असताना 50 अप 51 धावा धावफलकावरती. अगदी चेंडूनं बऱ्याच काळ आकाशामध्ये गरुड शेप घेतली होती, ज्यामध्ये षटकारापर्यंत उड्डाण घेता नाही आलं त्या बॉलला. फ्रीडचा देखील बॉल होता. जरी कॅच टिपला असता शॉर्ट स्क्वेअर लेगला तरी देखील जयराज इथे बाद घोषित नसते झाले. सध्या 51 वरती. इथून आणखीन 3 षटकांचं जे क्रिकेट आहे ते महत्त्वपूर्ण आहे. येणाऱ्या काळात त्या धावांचा वेग कसा वाढेल, धावसंख्या किती होतील किती नाही होतील या अनेक गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 51 वरती आजच्या रजनीतला मी म्हणेन की टॉप स्कोर तर उभा झालाय, कारण पहिल्या दोन्ही मॅच लोएस्ट स्कोरिंग 44 आणि 37 असं स्कोर कार्ड पाहिलं होतं. पुढचा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल होता. बॉल चाललाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध. चेंडू सीमा रेषा पलीकडे 4. हा सुद्धा चांगला फटका आपण पाहतोय. जसंच फलंदाजाने न्याहाळलं की थोडंसं शॉर्ट चेंडू आहे त्याला लॉंग लेग वरती पाठवण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉप रिजन वरती पाठवण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय थोडासा शॉर्ट चेंडू आणि त्या शॉर्ट चेंडूवरती आक्रमकता दाखवली दोन्ही फलंदाजाने. कोणत्याही अर्थातच दुमत त्याच्यामध्ये नव्हतं, डबल माइंडसेट नव्हतं. दोन्ही फलंदाजाला माहिती आक्रमक तर करायचंय आणि त्याच्यामुळे धावफलक 55 आकड्यावरती. प्रोजेक्टेड स्कोर 99 आहे. यस, आणि येणाऱ्या काळात हा जो प्रोजेक्ट आता 99 दिसतो तो वाढी येऊ शकतो, कारण जे फलंदाज आता ज्या चर्चेत आहेत ना, पुन्हा एकदा सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड. बॉल चाललाय डीपमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलला प्रोटेक्शन देतील. जिथे समीर तामोरे हाही एक चांगला खेळाडू आहे. सध्या दांडीमधनं आपल्याला अनेक तारे सितारे बघायला मिळतात. दांडी संघ म्हटलं की गौतम आकरे, तदनंतर मिलन दमनकर, हेही नाव खूप मोठं राहिलं. तदनंतर आपण पाहतात अंगी विशाल तामोरे असतील, विवेक दवणे असतील, दिग्गज क्रीडा रसिक जिथे आपल्याला पाहायला मिळाले. क्रीडा रसिक देखील खूप वेगळे आहेत आणि क्रिकेटपट्टूंची खाण म्हणजेच दांडी. पुढचा बॉल याही वेळेला प्रतीकनं खेळायचं होतं, नाही बॉलला कनेक्ट करता आलं. जिथे शरीरापासून दूर ठेवला आणि जो तुम्ही उल्लेख केला की सध्या अलीकडच्या क्रिकेटमध्ये वाचायचं अस्त्र म्हणजेच वाईड यॉर्कर, त्या चेंडूचा वापर मैदानाच्या आतमध्ये झाला. आणि जेव्हा जेव्हा प्रतीक विरुद्ध अशी गोलंदाजी झाली, थोडंसं स्ट्रगल करताना तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसलाय. तेच गोलंदाजीला आता मात्र न्यायालय, परंतु त्याच डिसिप्लिनने गोलंदाजी करावी लागणार जर प्रतीकला आपल्याला थांबवायचं असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला सरळ बॅटिंगने लॉंग ऑनला क्लिअरन्स भेटेल का. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने आलाय. एक धाव परिपूर्ण झाली आहे. चांगला थ्रो, ॲक्युरेट थ्रो आणि एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. लगेच पाहू शकाल पालघर नगरसेवक आदरणीय सन्माननीय प्रवीण मोरे साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धावसंख्या फलकावरती 57 आहेत. एक गडी बाद झाला. अगदी शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज तयार. याही वेळेला वेग आणि प्रचंड वेग. विवेक दवणे यांचा हा बॉल अनप्लेएबल. जयराज शफल तर झाले, ऑब्स्टिकला आले, परंतु ज्या वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क होण्याची वेळ होती त्यावेळेला बॉल आधी गेला. बॅटचा फ्लो नंतर ओपन झाला. त्या अनुषंगाने आपण तपासून पाहिले तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 57 आणि 1 धक्का आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक ज्यांनी 13 बॉल 27, एका बाजूला जयराज 9 बॉल 17. भागीदारी खूप महत्वाची आहे. उत्कृष्ट आपण एक सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे संस्थापक कैलासजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. पालघर नगरसेवक आदरणीय सन्माननीय प्रवीणजी मोरे साहेबांचा एक छोटा सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल. साहेब या आपला एक छोटा सन्मान आपण करतोय.
सन्माननीय कैलासजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. तर पाहू शकाल दोन अप्रतिम व्यक्तिमत्व कैलासजी म्हात्रे साहेब आणि प्रवीण जी मोरे साहेब आणि हा येथे सन्मान आपण पाहतोय मानाची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करणार आहोत. प्रवीण मोरे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. झुंजार क्रिकेट क्लब आगरी ग्रामस्थ मंडळच्या माध्यमातून आपला हार्दिक स्वागत असेल. तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा आणि सामन्याचा आस्वाद घ्या. ओव्हर टू कम बॉक्स. पहिला चेंडू वाईड आणि त्याच्यानंतर डॉट बॉल आपण पाहतो. विवेकचं मागचं षटक आहे ते महत्त्वाचं आहे. तिथून मात्र थोडंसं प्रेशर बिल्डअप होईल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. कुणालचा हा सुद्धा बॉल डॉट येतोय. पुढचा चेंडू अजून एक फुलर लेनचा चेंडू त्याला ड्राईव्ह केलं. अर्थातच मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉटम हँडचा चांगला वापर. हँड कॉर्डिनेशन अप्रतिम. परंतु एकच धाव भेटणार आहे कारण तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याने वेगाने कलेक्शन केलं आणि फेकी केली. कुणाल अंबिरे पहिल्या दिवसात देखील ज्यांनी चांगला खेळ दाखवला होता आणि सध्या दोन्ही मॅचमध्ये ते मॅन ऑफ द मॅच राहिले होते. पहिला मॅच त्यांनी त्यांच्या साथीदारासाठी निश्चित स्वरूपात ज्यांनी त्यांच्या साथीदाराला तो पुरस्कृत केला की त्यांनी चांगला झेल टिपला. त्या अनुषंगाने आम्ही त्या मॅचमध्ये आलो. याही वेळेला आपण पाहतात समोरच्या दिशेनं खोलवर टप्पाचा बॉल आणि त्या बॉलवरती फक्त सिंगल. आता या षटकामध्ये कुणालनं कमबॅक करून दिलं दांडीला. मी म्हणीन धावसंख्या जिथे वेगानं वाहत होत्या त्यावेळेला कुणाल यांनी टाळं लावलंय धावसंख्येला. मागचे काही चेंडू अर्थातच मोठे फटके आले नाहीयेत. धीम्या गतीचा चेंडू परंतु मोठा फटका खेळलाय. तलासरीचा वंडर बॉयच्या फळीतून येतो. या प्रतीकच्या फळीतून बेग 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 आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफीचा षटकार. अजून एक मोठा हिट. काय फटका खेळला. अतिशय सुंदर. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले. बॉलची वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली ज्या अनुषंगाने षटकार मिड विकेटला क्लिअर करणारा राहिला. धावांची गती 66. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला डाऊन द ग्राउंड. क्या बात आहे. लॉंग ऑनला खेळाडू आहेत फक्त बॉलकडे पाहत राहतील. बॉल चाललाय प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये त्याला शोधून आणावा लागेल. 6. अर्थातच उपलाटचा ब्रँड म्हणून ज्याची ओळख आहे मॅन फ्रॉम उपलाट तलासरी काय फटकेबाजी करतोय. प्रतीक प्रॉपर क्लास टायमिंग आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय. फुलर लेनचा चेंडू त्याने न्याहाला आणि अर्थातच त्याला हवाई सफर वरती पाठवलाय. याच्यासाठी तो ओळखला जातो. अजून एक मोठा हिट आणि धावफलक 72. पुढच्या चेंडू वरती स्टँड अँड डिलिव्हर. पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन है. अजून एक बिग हिट. धावफलक 78 या आकड्यावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर. काही फटका खेळला. रवी कोरणे साहेब यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे सलग 3 षटकार प्रतीकने या फटक्यामध्ये जी गुणवत्ता दाखवली जी स्किल्स दाखवली याला म्हणतात टॉप क्लास क्रिकेट. आज ऑल इंडिया आयकॉन तलासरी मधून मला का निवडलं गेलं. आज भरपूर क्रिकेटपटू आहेत परंतु तलासरी या विभागातून माझं नाव जाईनं का घेतलं. सिद्ध केलंय स्वतःला. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. जग प्रसिद्ध करण्यासाठी रेडी आहे. आता सोशल मीडियाचं काळ आहे. सोशल मीडियावरती तुम्हाला वेळ लागत नाही निश्चित स्वरूपात व्हायरल होण्यासाठी. सध्या प्रतीकनं मन जिंकणारी फलंदाजी. 18 बॉलमध्ये 46 धावांचा कडक खेळ आणि जो या मॅच महत्वाच्या मॅच मध्ये असायला देखील हवा होता. नक्कीच बघायला गेलं तर नक्कीच प्रतीक दोदडे मॅन फ्रॉम प्लॉट या खेळाडूसाठी 1100 रुपये कॅश प्राइज सुमित फायटर शॉनर रवी कोरणे यांच्या माध्यमातून आमच्या अकाउंटला पाठवले गेले. धन्यवाद रवी कोरणे. ओव्हर टू कम बॉक्स. या वेळेला आपण पाहतात प्रणित तामोरे दाखल झालेत. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला MS जाई आणि त्यांच्या विपक्षात यंग अचिवर दांडी अचिवर स्पोर्ट्स हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. कमालीचं क्रिकेट दाखवलं सध्या MS जाईनं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. प्रतीक आपल्याला पाहायला मिळतं. वॉर्मअप मध्ये बघायला मिळाले. प्रेक्षकांच्या नजरा त्यांनी खेचून घेतल्या होत्या. जणू काही ते आता बॉल सोडणार आहेत. त्या संघाने प्रत्येक प्रेक्षक आणि मग शेवटच्या क्षणाला मोये मोये हा सीन आपल्याला बघायला मिळाला. सध्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉलचा खेळ बाकी असताना जयराज धनू 10 बॉलमध्ये 18चा खेळ. जबरदस्त क्रिकेट. पुढचा बॉल. याही वेळेला जयराजनं बॉलला केलंय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बाय बाय टाटा करत बॉल चाललाय सीमारेषा पार. 4. आणि अर्थातच जयराजच्या फलंदाजीचं सुद्धा कौतुक करावं तितकं कमी आहे कारण एका बाजूने प्रतीक फटकेबाजी करत असताना जयराजने सुद्धा त्याच पद्धतीने कॉम्प्लिमेंट केलंय समोरच्या फलंदाजाला आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं धावफलक अतिशय वेगाने आपण पाहिलं जामन पोहोचतोय तब्बल 82 आकड्यावरती. 82 ऑन द स्कोर कार्ड टॅली. हा फटका सुद्धा मनगटाचा चांगला वापर. हँड आय कॉर्डिनेशन अप्रतिम.
येणारे 5 चेंडू महत्वाचे असणार आहेत, कारण धावफलक ऑलरेडी 82 आकड्यावरती आहे. यावेळी धीम्या गतीचा चेंडू त्याला पाठवला, मनगडाचा वापर करत डीप मिड विकेटच्या डोक्यावरून फिल्डर बने दर्शक बने फिल्डर. येतो अजून एक षटकार, बेक 6. अप्रतिम, अद्वितीय, नयन चक्षु, नयन रम्य, काय फलंदाजी केली. प्रेक्षकांना अगदी या मुख्य मैदानाच्या आजूबाजूला हेच हवं आहे की आम्हाला चांगलं क्रिकेट, क्लास क्रिकेट, टॉप क्लास क्रिकेट बघायचं आहे. आणि त्याच्यासाठी जयराज धनू सांगतात की यस, प्रतीकच्या खांद्याला खांदा लावून मी देखील मैदानाच्या आतमध्ये नाही थांबणार. जर प्रतीक यांनी जर 50 धावा ठोकल्या तर रवी कोरणे, प्रतीक स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर, त्यांच्या माध्यमातून त्यांना आणखीन 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. जबरदस्त क्रिकेट दाखवले सध्या MS11 झाई या संघानं. पुढचा बॉल, याही वेळेला बॉल अगदी आप ट्रॅकरचा होता आणि आता खूप वेळानंतर प्रतीक आलेत स्ट्रायकिंग एंडला. येणाऱ्या काळात त्यांच्या 50ची वाट बघत असतील MS झाईचं डगआउट. एका बाजूला आपण पाहतात रवी कोरणे देखील सांगतील की प्रतीक छा गए गुरु, तुम्ही खूप चांगला खेळ दाखवला. आणि एक अप्रतिम अर्थातच आयकॉन निवडणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, म्हणून MS11 झाई अर्थातच कौतुक करावं लागणार आहे. सिलेक्शन कमिटीचं सुद्धा कौतुक करावं लागेल. हाफ सेंचुरी जर कंप्लीट झाली तर अर्थातच रवीजी कोरणे सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 46 वरती आहे प्रतीक. बिगेड करण्याचा प्रयत्न, अप्पर कट, चेंडू होईल का फरार. कालच्या दिवसामध्ये सुद्धा हाफ सेंचुरी आपण करण मोरेची पाहिली आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय प्रतीक ठरतोय अर्थातच हाफ सेंचुरियन. वॉट अ नॉक. टाळ्यांचा गजर एकदा प्रतीक साठी येऊन जाऊ द्या. मॅन फ्रॉम तलासरी उपलाट. काय फलंदाजी केली प्रतीकने. मैदानाच्या चहूबाजूनं आता फक्त एकच नाव, प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये जाऊन घर करणारा खेळाडू. एका बाजूला आपण प्रतीक तलासरी उपलाट मधून एका छोट्याशा गावातून बिलॉंग करत असताना ज्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून उपलाट या गावाला एक वेगळी ओळख दिली, त्याचं नाव आहे प्रतीक. जबरदस्त क्रिकेट. अवघ्या आता 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 बॉल बाकी आहेत. 93 आणि 93 धावे 100 पार होतील का, हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा. या स्पर्धेचा उच्चांक सध्या गाठलाय. फुलटॉसचे चॅम्पियनशिपचे बॉल आपण वापरतोय, ज्यामध्ये चांगलं टायमिंग झालं, बॉल सीमारेषेच्या बाहेर, आणि सध्या प्रतीकनं चांगलं टायमिंग दाखवलंय. पुढचा बॉल, याही वेळेला शफल झाले. बॉलला खेळायचं होतं, बॉल निश्चित स्वरूपाचा स्क्वेअर लेग मध्ये बॅकवर्ड मध्ये खेळाडू होते, त्यांनी बॉलला फील्ड केलं. दुसरीचा प्रयत्न जयराज कॉम्प्रोमाइज करतील, कारण प्रतीकनं खेळ चांगला केलाय. शेवटचा बॉल इथून देखील बाकी असेल. धावसंख्या 94 आणि आता 94 झाल्यात. प्रेक्षकांना पाहिजे षटकार, 3 डिजिट मध्ये धावा जातील, हाही प्रश्न महत्वाचा आहे. यशवंतजी, महत्वाचं अर्थातच कॉम्प्रोमाइज केलं, परंतु जयराजची खेळी सुद्धा खूप महत्वाची आहे, खूप म्हणजे खूप महत्वाची आहे. कारण त्याच्याच या शॉर्ट केमीमध्ये आपण विचार केला 13 चेंडूमध्ये 28 धावा त्याच्या फळीतून सुद्धा आल्यात. आणि अर्थातच महत्वाचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना MS11 झाई संघाकडून प्रशांत बास झाल्यानंतर प्रतीकने जी जबाबदारी घेतली आहे, स्वतःला सिद्ध केले सातत्याने. काम आला एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये झाई या संघाने आयकॉन म्हणून आणलाय, ते असं ज्वलंत उदाहरण. शेवटचा चेंडू आहे, बघा मोठा फटका येईल का. प्रयत्न अर्थातच असणार आहेत, परंतु पंचांचे दोन्ही हा समांतर अवांतरच्या रूपामध्ये अजून एक धाव वेळवणार आहे. एक्स्ट्रा एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा प्रेशर. जिथे आपण पाहतात प्रतीकनं जो खेळ केला ना, त्याचा प्रेशर आता गोलंदाजाला घ्यावं लागतं, कारण खेळच तसा होता. वाखण्यजोगी, कौतुकास्पद, झंझावती खेळी. जी काही महत्वाची होती. 20 बॉल 51 महत्वाच्या मॅच मध्ये ज्या वेळेला तुम्ही संघासाठी तुमचं 100% समर्पण करता, त्यावेळेला तुम्ही एक मोठे खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये सिद्ध होता. त्याचं नाव आहे प्रतीक. पुढचा बॉल, या वेळेला बॉलला खेळले हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतील आणि शेवटच्या क्षणाला तिथे झेल टिपला जातोय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांचा खेळ संपल्या. अखेर धावसंख्या 95. 96 धावांचं एक मोठं टार्गेट घेऊन उतरेल MS झाई. पुढील मॅचचा टॉस देखील अत्यंत महत्वाचा आहे. पवनसुत नवली आणि एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे. प्रत्यक्षात ज्या वेळेला टॉस बॉक्समध्ये दोन्ही कर्णधार जोडले जातील, त्यावेळेला आमचे साथी समालोचक यशवंत ठाकूर यांना आपण ऐकणार आहोत. आणि ज्या वेळेला त्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, त्यावेळेला व्हॉइस ऑफ सफाळे आणि त्यांच्या साथीनं आजच्या दिवसात जोडले जाणारे आपले समालोचक व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद सरांना ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद.
आणि मला ती बघताना आनंद होईल. आणि खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि याला कैलास म्हात्रे आमचे नगर परिषदेचे गटनेते यांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि खूप सुंदर आयोजन आहे. धन्यवाद सर. चला कर्णधार प्लीज. दोन्ही संघाला शेवटचा कॉल आहे. एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे तर दुसऱ्या बाजूला पवनसूर नवली, कारण ऑलरेडी आपल्यासोबत मान्यवर उपलब्ध आहेत. तर डेकोरम मेंटेन करायचं आहे. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदर आपल्याला टॉससाठी रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. आपण ऑलरेडी सांगितलं गेलेलं आहे. ऑलरेडी मान्यवर आपल्यासोबत आहेत. चला कॅप्टन पवनसूर नवली आणि एकविरा स्पोर्ट्स मुरबे सातत्याने आपण कॉल देतोय. मान्यवरांना विनंती, आपण प्लीज स्थानपन्न जसं टॉस होईल आपल्याला कॉल देण्यात येणार आहे तिथपर्यंत जावे. अर्थातच चला ऑनगोईंग मॅच कडे. धन्यवाद यशवंत ठाकूर, उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. मग एक मोठं लक्ष लगावं लागलं. प्रतीक दोदड यांची बॅट नक्कीच बोलली. प्रतीक दोदडसाठी रवी कोरणी, सुमित फाटर यांच्याकडून 1600 रुपये कॅश आमच्या अकाउंटला आलेला आणि विश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 1000 रुपये आमच्या फोनवर फोनपे केले गेले. मिस्टर ऋषांक पाटील आणि विशाल दादा वैद्य यांच्या माध्यमातून बघा चांगल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं हे चांगलं कार्य आहे आणि सातत्याने विश स्पोर्ट्स हे काम करत आहे. आणि प्रतीक दोदडे हार्दिक यांच्याबद्दल सांगितलं तर याच वर्षामध्ये 2 मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक या खेळाडूच्या नावावर. पहिली बाईक जेव्हा जिंकली त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता जवार एक मोठ्या स्पर्धेमध्ये. त्यानंतर दुसरी बाईक मागील 2 महिन्यापूर्वी त्याच्या नावावर राहिली. सुद्धा खेळाडू आपण पाहतोय. पालघर डिस्ट्रिक्ट मधला उपलाट तलासरी तालुका उपलाट गावामधला खेळाडू आहे. एक गाव एक फॉर्ममध्ये उच्चांक गाठणारा आणि ऑल इंडिया ओपन मध्ये नितीश 11 या संघामध्ये खेळणारा खेळाडू. आज आयकॉन म्हणून MS11 झाई या संघामध्ये का भरणी लागली त्याने दर्शवले आणि 50 धावा अप्रतिम झळकवल्या. हार्दिक क्रिकेट खेळताना मॅनेजमेंट बॅटिंग केली. मग याने 4 बाजूने धावा बनवल्या. लॉंग ऑफ फर्स्ट मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग, पॉईंट, कव्हर प्रत्येक ठिकाणी त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. आणि जेव्हा असं कुठला बॅटर बॅटिंग करतो तेव्हा आपण दर्शक सुद्धा अप्रतिम दर्जेदार मनमुक्त होतात. त्यावेळेस कुणाल मात्रे पंच कॉल करतात प्लीज. येस सर. चेंडू चेंडू पूर्वा लगेच. हार्दिक काय सांगाल प्रतीक दोदडेच्या इनिंग्स बद्दल? 96 धावा फटका विजयासाठी लागला, त्याच्यामध्ये 51 धावा त्यांनी बनवल्या. एक सिंहाचा वाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि एक ग्रेट कॅमेरा होता. एक धुवाधार बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि मैदानाच्या चौफेर धावा आल्या. खऱ्या अर्थानं 360 डिग्रीमध्ये ते शॉट आपल्याला पाहायला मिळाले आणि 360 डिग्रीमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या. प्रतीक दोदडे यांचा जर विचार केला तर उपलाट गाव जे बरोबर महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती शेवटचं टोक आपण पाहतोय त्या गावामधून बियॉन्ड करत असताना आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपली छाप सोडत असताना हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या हंगामामध्ये ज्यापणे तुम्ही उल्लेख केला ज्याचा वाढदिवस ज्या दिवशी होता जव्हारमध्ये ती बाईक जिंकली आणि त्यानंतर मागच्या मंथमध्ये ती बाईक येताना आपण पाहिली. म्हणजे 2 मॅन ऑफ द सिरीज बाईक या हंगामामध्ये त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भन्नाट फॉर्ममध्ये हा खेळाडू आहे आणि आज आग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याची बॅट बोलताना आपण पाहिली. समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक होता. मनोज पाटील होते, विवेक दवणे आपण यांना पाहिलं आणि ज्या पद्धतीने धावा त्यांनी बनवल्या जबरदस्त मन जिंकली सर्वांची. सामना या ठिकाणी सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूकडून धनंजय नाईक बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल केलाय पूल आणि बॉल सरळ चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. फ्लॅट अँड फ्युरियस येतोय षटकार. 6 धावा. बॅटल सुरेख होणार आहे. हार्दिक अनिकेत आरेकर हा असा बॅटर आहे ज्यांनी अक्षय प्रत्येक मैदानी ज्यांनी गाजवले त्याच्यात सुद्धा क्षमता आहे. एका बाजूला गौतम आकरे असे बॅटर पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये
आणि पहिल्या चेंडूवर काऊ कॉर्नरच्या रिझर्वमध्ये षटकार ठोकलाय. संख्या 1 चेंडू 6 धावा. आणि तारेकर स्ट्राईकवर धनंजय नाईक मॅन फ्रॉम झाई, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर पाहिलं जातं. यावेळेस अप्रतिम चेंडू होता बघा, फुलर चेंडू होता, क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडू निर्धाव आलाय. हे बॅटर्स खूप सुरेख रंगणार आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव. 2 बॉलचं केलं अडगिनी झालंय आणि पहिल्या षटकाचं उत्तर या बॉलवरती दिलं गेलं. धनंजय नाईक एक वेगवान गोलंदाज आहे आणि ज्यांच्याकडे भरपूर व्हेरिएशन आहेत. खऱ्या अर्थानं झाई टीमला ज्यांनी सातत्याने लीड केले तेच गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट. इथून समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जयराज वन ऑफ द बेस्ट फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या बॉलवरती एक अत्यंत महत्वाची विकेट, ज्याने पहिल्याच बॉलवरती ठोकला होता षटकार, त्याची विकेट या ठिकाणी जाते. अजून एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. षटक समाप्त झाला दोन्ही कर्णधाराला रिपोर्ट करायचंय. एकविरा स्पोर्ट्स मुरबे आणि पवनसुत नवली दोन्ही संघासाठी विनंती आहे. अगेच जसं षटक समाप्त होईल आपल्याला टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचंय. यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद यशवंत. बघा, सुमित फॅक्टरीचे ऑनर रवी कोरणे सामन्याचा आनंद घेत आहेत आणि या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत. बघा, धनंजय नाईक आणि प्रशांत मल सोनू हॅट्रिक विकेट जर घेत आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा 1100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. रवी कोरणेच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बिरवाडी वंडर बॉय मिस्टर कृतेश खरत आज आयकॉन म्हणून अचीव स्पोर्ट सगळ्याकडून आलाय. पहिला गडी बाद नक्की झाला. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केला. हार्दिक, आपण प्रत्येक वेळा पाहतो ना की गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो त्याच्याकडे 6 चेंडू टाकण्याची किमी असते. पहिले 2 ते 3 चेंडू जर महागडे आले तर येणारे 3 चेंडूवर तो कमबॅक करू शकतो. यावेळेस धनंजय नाईकने ते करून दाखवलंय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर गडी बाद करून कमबॅक केलाय. नक्कीच मागील तिन्ही बॉलवरती व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाले. पहिला बॉल जो होता थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता परंतु त्यानंतरचे 2 बॉल बरोबर टप्प्यावरती होते आणि सातत्याने ऑफ कटर, मागचा बॉल जो होता तो ऑफ कटर होता, ऑफ स्टोनवरून आतमध्ये आणला होता आणि त्यावरती एक विकेट मिळाली. म्हणजे जे ट्रॅप रचलं होतं ते सक्सेस झालं. जो आपला रचला होता तो इथून यशस्वी होताना आपण पाहिला. त्यामध्ये अत्यंत महत्वाची विकेट अर्थातच अनिकेत आरेकर तंबूच्या आसराला परतले गेलेत. लगेच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृतेश घरत. पहिला चेंडू यावेळेस पाहू शकाल ऑफिसच्या बाहेर चेंडू होता. मागील पाय नक्कीच वाकवला होता. क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न होता, ऑफिसच्या बाहेर ऑन साइड खेळायचा प्रयत्न केला परंतु चेंडू निर्धाव आलाय. धनंजय नाईककडे ती क्षमता आहे, कुवत आणि प्रत्येक वेळा तो बॅटरला रीड करतोय, तत्नंतर चेंडू डिलिव्हर करतोय आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव आलाय. MS11 झाई ज्यांच्या नावाखाली खेळतो मोतीलाल शाह या सुद्धा वेलकम मोतीलाल भाई, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफस्टॉनच्या बाहेर होता बॉल आणि अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मध्येतून आला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 7 या आकड्यावरती आणि मोतीलाल शाह साहेब आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याने सातत्याने MS11 झाई टीमला संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती भ्रमण केलं आणि ते व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच मोतीलाल शाहीनी पालघरचं नाव सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये उंचावर आणलाय MS11 झाईच्या नावाने. फुलटॉस बॉल, फुलटॉस चेंडूचा पुरेपूर उपयोग केला आणि फुलटॉस वसूल केला गेला. बघा, फुलटॉस कंपनीचे चेंडू तुम्ही यूज करता, जेव्हा बॅटरला फुलटॉस तुम्ही देतील त्या चेंडूवर नक्कीच फुलटॉस वसूल केला जाईल. कृतेश खरत सारख्या बॅटरला फुलटॉस दिला गेला. षटकारला बॅटिंग पंचांनी यावेळेस बॅटिंग करण्याच्या संघाने DRS घेतलाय, मागणी केली आहे. यावेळेस चेंडू ओव्हरवेस्ट आहे का पाहण्यासाठी आणि लगेच पंचांनी वॉर रूम मध्ये पाठवले. थर्ड अंपायर आमच्याकडे आहेत मिस्टर राकेश आणि अक्षय पाहतील. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहिलं जाईल. बघा, टेक्नॉलॉजीचा खूप सुरेख उपयोग आपण पाहतोय सध्याच्याकडे प्रत्येक स्पर्धेमध्ये केला जातोय आणि तेच उपयोग आपण पाहतो केला जातोय ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अप्रतिम डबल कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय. नक्कीच डिझाईन पेंडिंग आहे परंतु आपण चर्चा करतोय या स्पर्धेबद्दल. झुंजार क्रिकेट क्लब आणि झुंजारवरती अशी स्पर्धा आहे. बघा, DRS घेतले गेले. आपण बोलूया टॉस कडे जिकडे असतील यशवंत ठाकूर, दोन्ही कॅप्टन आलेत का पण टॉस लगेच करून घ्यायचा आहे. एका बाजूला पवनसुत नवली तर एका बाजूला मुरबे संघ. चला कॅप्टन, एकविरा स्पोर्ट्स मुरबे आणि पवनसुत नवली. मुरबे संघ कर्णधार लगेच दाखल व्हायचा. टॉस बॉल थोडंसं रिकामी करायचंय. लगेच इट इज नो बॉल दिला गेला आणि चला मुरबे संघ कर्णधार एकविरा स्पोर्ट्स मुरबे. प्रणय ऑलरेडी आपल्यासोबत आहेत, अनेक वर्षांचा दांडगा अनुभव अर्थातच प्रणयकडे आहे. त्यांच्या समवेत आपल्याला पाहिलं एकविरा स्पोर्ट्स मुरबे. प्लीज कॅप्टन या. कर्णधार प्रवीणजी मोरे सर, आपल्याला विनंती प्लीज आपण यायचं. आपलं शुभ असते. आपण महत्वाच्या सामन्याचा अर्थातच मॅच नंबर क्वार्टर फिनाले 4 जी आपल्याला पाहायला भेटेल. अनेक
दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय आणि याचा अर्थ त्याचं औचित्य आहे आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफी 2025. सुद्धा प्रवीणजी मोरे सर आपल्या सोबत आहेत. समोर मुरबा संघ आपण पाहतोय. महत्वाचा सामना असणार आहे, महत्वाचा सामना असणार आहे. जास्त वेळ न दवडता प्लीज सर. मुरबे संघ कॉल करणार आहे. स्पेशल कॉइन आपण पाहतोय. एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघाचा कॉल असणार आहे. प्लीज सर मुरबे संघ कॉल करतोय. झुंजार क्रिकेट क्लब कॉल आलाय आणि अर्थातच आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफी. मान्यवरांना विनंती आहे दोन्ही अर्थातच संघाला शुभेच्छा द्या आणि सामना बनवा सर. ऑल द बेस्ट. तर अर्थातच प्रणय सर आपण जोराचा वेळ घेणार आहात. नाणेफेकीचा महत्वाचा कौल आपण जिंकलाय, काय घेणार आहेत? क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहेत. अर्थातच या स्पर्धेबद्दल तुझं काय मत आहे? पालघरचं क्रिकेट अर्थातच थोडंसं कुठेतरी बंद झालं होतं असं म्हणायला हरकत नाही, परंतु एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. ॲक्च्युली सांगायचं तर पालघरमध्ये अशी नाईट मॅच टुर्नामेंट बऱ्याच वर्षांनी होत आहे आणि गोठणपूर इकडे आम्ही लहानपणापासून खेळत आणि जे ग्राउंड केलेलं आहे ते खूप चांगलं अरेंजमेंट केलं आहे आणि कैलास भाऊ यांनी खूप यांचा मार्गदर्शन करून हे टुर्नामेंट भरवलेलं आहे आणि आपल्या तालुक्यामधले माझ्या मते ही पहिलीच मोठी टुर्नामेंट असेल. अर्थात धन्यवाद प्रणय. ऑल द बेस्ट. लगेच प्लेइंग 11 पण आमच्यापर्यंत पोहोचवा. टॉस बॉक्स मधून मात्र न्यूज येते. पवनसूर नवली संघाने जिंकला नाणेफेकीचा कौल आणि घेतलं क्षेत्ररक्षण. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद देशवंत. पंचांनी नो बॉल घोषित केला. मला वाटतं खेळला तर नो बॉल षटकार. त्यानंतर फ्रीटवर पंचांनी परत नो बॉल घोषित केला. पंचांनी दशतील आमिर आणि जाकीर असे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल. सर बघा रिटर्न केससाठी किंवा ओव्हर स्टम्पिंगसाठी रिव्ह्यू नाही आहे, फक्त व्हाईट बॉल बिमर बॉल यासाठी फक्त तुम्हाला रिव्ह्यू आहे हे कळवलं जाईल प्लीज. आणि बिमर बॉल आणि व्हाईट साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, अन्यथा कुठलाही डिसिजन तुम्हाला रिव्ह्यू देण्यात येणार नाहीये. आणि अंपायरचा जो डिसिजन असणार आहे तो अंतिम असणार आहे, लक्षात घ्या. बघा चर्चा होती. विनंती MS11 जाईज संगणक जयराज धनू. चला प्लीज स्पीड अप करा. क्रिकेट जो जंटलमॅन गेम आहे, हार्दिक आणि डिसिप्लिन तुम्हाला दर्शवावं लागेल. नो बॉल आहे, बॅक टू बॅक दोन नो चेंडूवाले 16 धावा फटका 16 लॉस ऑफ 1 विकेट. 96 धावाचा पाठलाग करायचा आहे. आता येणारे चेंडू असतील 32 मध्ये बनवायचे 80. येणारा पुढील चेंडू सुद्धा असणार आहे फ्रीटच्या बॉलवरती गौतम आकरे यांना आपण पाहतोय, ज्यांच्या नावावरती एक मॅन ऑफ द सिरीज बाईक कुसमाईक आयडी चषकामध्ये आपण पाहिलंय. आणि इथून फॉर्म मध्ये फार गरजेचं आहे. एक मोठी चेस आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकांमध्ये 4 बॉल्स केले ठिकाणी झाले. स्टार्ट इथून चांगली मिळाली. विकेट जरूर गेला होता, परंतु त्यानंतर इथून खेळ सावरलाय. क्रितेश गरत एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. पुढचा बॉल फ्रीट आहे आणि या फ्रीटच्या बॉलवरती गौतम आकरे यांना आपण पाहतोय. कारण दांडीचं क्रिकेट पुढे नेण्यामध्ये या सुद्धा खेळाडूचा सिंहाचा वाटा आहे. या बॉलवरती बिग हिट आणि बॉल सरळ चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम षटकार. धन्यवाद. नक्कीच पालघर डिस्ट्रिक्ट 40+ चे खजिनदार आदरणीय सन्माननीय प्रणयजी खरत साहेब आपण पाहू शकाल. यानंतर इंडक्शन असतील पवनसूर नवलीकडे, परंतु काय फटका सजला रिप्ले मध्ये पाहू शकाल. गौतम आकरे ब्रँड ऑफ दांडी यांच्या बॅटमधून आलाय यावेळी झुंजारवादी षटकार. 6 धावा. धावसंख्या 6 पुढे सरसावली. 22 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचं अंतिम चेंडू खेळबाकेश्वर पहिला षटक मार्ग असतो. अप्रतिम दर्जेदार प्रत्युत्तर दिलं गेलं अचिवस्फोट दांडिया संघाकडून. ऑफरच्या बाहेर फटका सुरेख डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द होप. हा आलाय झुंजारवादी चौकार. 4 धावा. पहिला षटक संपलं गेलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा. हार्दिक गौतम आकरेची जर वर्णी पाहिलं तर ऑफच्या बाहेर चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मिड ऑफ लॉंग ऑफ एवढा सुरेख तो खेळतोय ना, यावर या चेंडूवर दर्शवलं गेलं. ऑफच्या बाहेर चेंडू होता. बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं आणि चेंडूला पाठवून दिलाय 4 धावांसाठी. हो नक्कीच. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर त्याचा एक स्ट्रॉंग झोन आणि मागच्या बॉलवरती तो स्ट्रॉंग झोन आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने स्ट्रोक केला होता, ऍडजस्ट केलं स्वतःला आणि त्यानंतर थ्रू दी पॉईंट हा स्ट्रोक सजवला होता. जास्त टीम मिटिंग मैदानामध्ये करू नका, याची नोंद नसेल प्लीज. MS11 आई टीम पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 26 आपल्याला पाहायला मिळते. जी ड्रीम स्टार्ट हवी होती, जो स्वप्नगत प्रवास तुम्ही पाहिलाय, एकंदरीत आपण पाहतोय टार्गेट मोठं आहे.
इथून 96 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता चेंडू आहे 30 आणि 30 मध्ये बनवायचे, तिथून 70 धावांची गरज आहे आणि दोन्ही फलंदाज इथून सेट होण्याचा प्रयत्न करतात आणि चांगल्या धावा सुद्धा दोन्ही फलंदाजांच्या बॅटमध्ये आल्यात. एका बाजूला गौतम आकरे खेळतायत 10 वरती 2 बॉलमध्ये, दुसऱ्या बाजूला क्रितेश खेळतायत 7 वरती 3 बॉलमध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 आदरणीकरिता संतोष दवणे, एक वेगवान गोलंदाज आणि अनेक साऱ्या विकेट हॅट्रिक या गोलंदाजच्या नावावरती आहेत, अनेक सारे विक्रम या गोलंदाजच्या नावावरती आहेत. इथून या ओव्हरमध्ये धावा रोखायच्या आहेत कारण मागच्या ओव्हरमध्ये तुमच्या लिडिंग बॉलरवरती भरपूर धावा कुठल्या गेल्यात आणि चांगला माइंडसेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला युसुफ सद. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक महत्त्वाच्या गोलंदाजाला टार्गेट केलं होतं दोन्ही फलंदाजांनी, लगेच गडी बाद केला होता, परंतु त्यानंतर महागडा षटक म्हणावं लागेल 26 धावा. नक्कीच पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदरणीय सन्मान निलेश वाणी साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. नवीन गोलंदाज पाहू शकाल, पावपे दुसऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला जाईल मिस्टर संतोष दवणे, ज्याला काना नावाने जास्त प्रसिद्धी भेटली, व्हाईट यॉर्कर किंग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढील मार्कस सज्ज होईल स्ट्राईकवर क्रितेश करत. पहिला चेंडू सफल झाला आणि सफल सुद्धा झालाय लॉंग लेगच्या वरतून. हॅन्ड हँडसम आला षटकार, 6 धावा. काय फटका होता, ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले आणि त्यानंतर हा स्ट्रोक पहा, फुल टॉस बॉल इथून मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला आणि डबल माइंड मध्ये त्या ठिकाणी होते फलंदाज. या बॉलवरती षटकार मारायचा आहे आणि ते करून सुद्धा दाखवलं. क्रितेश करत काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत, भिलवाडीचा वंडर बॉय आणि इथून ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत. मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं होतं ज्या पद्धतीने बॅटिंग झाली होती, त्याच प्रकारे या इनिंगमध्ये सुद्धा बॅटिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथून व्हाईट शॉर्कर ज्याची चर्चा आपण केली होती, व्हाईट शॉर्कर मध्ये इथून फलंदाजाला थांबवलं गेलंय. बघा, 2 मातब्बर संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये सामना खूप सुरेख होतोय आणि हिंदीमध्ये म्हणा ना हार्दिक की मीठे में शक्कर और मुकाबले में टक्कर ना हो तो मजा नहीं आएगा. हा टक्कर वाला मुकाबला आहे. एका बाजूला अचिबो स्पोर्ट्स तर एका बाजूला MS11 साई. यावेळेस खोदून काढलाय लॉंगअपला खेळाडू आहे प्रशांत मल. आपण पाहतो चेंडूवर खूप वेगाने आलाय. बघा, MS11 साईकडे 2 असे खेळाडू आहेत, प्रशांत मल आणि संकल्प, असे 2 उत्कृष्ट खेळाडू. संकल्प यांची गोष्ट केली तर फक्त क्षेत्ररक्षणा माध्यमातून संघाला खूप चांगलं काम करतोय, त्याच माध्यमातून आपण सोनूला पाहतोय. एक किरदावाने धावपळ पुढे सरसावते 33 अंकावर. आता बनवायचे विजयासाठी तब्बल 63 धावा. येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये पाहू शकाल 28. 33 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल इथून ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल खेळला जातोय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरमध्ये. एक्स्ट्रा कव्हरचं शीर्षक पुढे तत्पूर्वी एकदा येताना पाहायला मिळते. इथून या षटकाचा जर विचार केला तर सुरुवात फुल टॉसने झाली होती, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर त्याचे बॉल इथून परफेक्ट टप्प्यावरती या ठिकाणी हाताळले गेले संतोषच्या माध्यमातून. लगेच पाहू शकाल यानंतर होणारा सामना सुद्धा खूप सुरेख असणार. एका बाजूला मुरबे संघ तर एका बाजूला पवनसूत नवली. त्यामुळे आपण ऑल इंडिया आयकॉन खेळाडू पाहणार आहोत. 34 धावा दाखल एक गडी बाद. त्यावेळेस पाहू शकाल आपल्या बाहेर चेंडू आणि अपील लावडेड अपील बॅटर स्वतः निघालाय. क्रितेश घरात दुसरा गडी बाद, मोठा हाताला लागलाय. 7 चेंडू 14 धावांची खेळी साकारली आणि फलंदाज क्रितेश बॅक टू द आउट. सेकंड विकेट गॉन. झालं युसुफ सर. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर संतोष दवणे एक विकेट टेकर बॉलर ज्याची ख्याती आपल्याला पाहायला मिळते आणि विकेट टेकर सध्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये इथून विठ्ठलवाडीचा वंडर बॉय, विठ्ठलवाडीचा कार्य सम्राट अर्थातच मनोज पाटील मन्या यांची या ठिकाणी एंट्री झाले. संतोष दवणेचा कमबॅक खूप सुरेख राहिला. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर सिंगल आणि 5व्या चेंडूवर क्रितेश घरातला बाद केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून वर्णी लगावली गेली. अचिबो स्पोर्ट्स संघामध्ये विठ्ठलवाडीचा एक कोहिनूर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू मनोज पाटील मन्या. यानंतर आपण पाहणार आहोत विवेक शेलार एका संघामध्ये, तर एका संघामध्ये पाहणार आहोत आपण अक्षय घरत अशी आणि निरंजन घरत आणि एका बाजूला परेश आरेकर. 2 अप्रतिम अशा संघांमध्ये वर्णी लगवली गेली. प्रदिता काना, मिस्टर संतोष. तारासिप केला गेला, फटका सुरेख, घुटना टेक, चौकार देख, चौकार, 4 धावा.
2 षटकांचा संपला खेळ. 38 धावा फलकावर. पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये 12 धावा आल्यात, एक गडी बाद झाला, परंतु सामना ऑन झालाय. येणारे अजूनही 24 चेंडू बनवायचे 58 विजयासाठी. काय फटका पाहायला मिळाला. हा पॅटर्न स्ट्रोक मनोज पाटील मने यांचा आपल्याला पाहायला मिळतो. अनेक साऱ्या व्यावसायिक गटातील स्पर्धा या पट्ट्यानं गाजवल्यात आणि आज पालघरमध्ये अर्थातच आगरीपाड्याच्या मैदानावरती आपली छाप सोडताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती इथून चौकार आलाय. आता येणारी षटक आहे 4 आणि 4 षटकांमध्ये 58 धावांची गरज आहे. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 58 धावांची आवश्यकता. येस सर, थोडी चर्चा कर पण सुद्धा गौतम आकरे आहेत. एका बाजूला पाहू शकाल मनोज पाटील 1 चेंडू 4 वर आहे, 3 चेंडू 11 वर गौतम आकरे. एक चौकार एक षटकाराच्या मदतीने 24 चेंडू 58 धावांची गरज आहे. चर्चा नक्कीच होते. चला स्पीडअप करा, जास्त वेळ दौडू नका. बघा यानंतर सुद्धा आपल्याला तब्बल अजून 4 सामने खेळवायचे. अंतिम सामना सुद्धा असणार आहे. अप्रतिम काम हार्दिक किणी उत्कर्ष पाटील या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम त्यांनी केलं. पहिल्या दिवसापासून मनमोहक समालोचन म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. अप्रतिम काम केलंय. उत्कृष्ट समालोचक उत्कर्षच्या माध्यमातून बघा नाव सुद्धा उत्कर्ष आहे आणि त्यांच्याकडे उत्कर्ष काम आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये केले गेले. मॅनफ्रॉम धनसार जयप्रकाश जग्गूदादा आपला सुद्धा वेलकम असेल. 40+ एक अप्रतिम खेळाडू मॅनफ्रॉम उमरली आपण पाहतोय. जयप्रकाश पाटील जग्गूदादा सुद्धा सामने घेतात, वेलकम असेल. बघा प्रत्येक प्रेक्षकांचा तसंच खेळाडूंचा आगरी ग्रामीण मंडळ यांच्याकडून सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. पण हार्दिक किणी चर्चा करणं आवडेल, कारण पहिल्या दिवशी तुम्ही इकडे समालोचन करतायत. पाहुण्यांचा आणि प्रेक्षकांचा किती साथ राहिला या स्पर्धेला. नक्कीच भरघोस प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळालाय प्रेक्षकांचाच आणि त्याचबरोबर मान्यवर मांदेवली या ठिकाणी दाखल होताना आपण सातत्याने पाहिलंय. या स्पर्धेची चर्चा सातत्याने रंगली. बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांत मल अजून एक चांगला ऑलराऊंडर. या टीममध्ये ऑलराऊंडरची कमी नाही आहे MS11 झाई टीमकडे. त्यासाठी प्रचंड मेहनत त्यांची आपण पाहिले. इथून 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये 58 धावांची गरज आहे. इथून पुढची 3 षटकं जी आहेत MS11 झाई टीम लक्षात घ्या, तुम्हाला 12 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत, याची नोंद घ्या. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 58 धावांची आवश्यकता. एक टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील वादळ अर्थातच गौतम आकरे आणि ऑफ साईडला हा पॅटर्न स्ट्रोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल थ्रू दी थर्ड मॅन. गौतम यांच्या बॅट मधून आलाय दर्जेदार चौकार. गौतमची खासियत आहे ऑफच्या बाहेरचे चेंडू सोडत नाही आणि रूम भेटलाय, रूमचा फायदा त्याने उचललाय. पाहू शकाल हा चेंडू ऑफच्या बाहेर होता आणि या पॅटर्न स्ट्रोक आहे गौतम आकरे यांची ओळख राहिली आहे. बघा यंग शिवर दांडी जेव्हा नवीन संघ तयार झाला तर बॅकफुटवर ऑफच्या बाहेर चेंडू खेळण्यासाठी जाणवल्या गेला गौतम आकरे आणि फ्रंट फुटवर बॅक ऑफ साईडला खेळणार मिथून पाकधरी असे 2 बॅटर आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर यंग शिवर दांडी याचं नाव उंचावर गेलं. त्यानंतर खूप सारे खेळाडू आले आणि नवीन संघ बांधला गेला. यावेळेस चिवर स्पोर्ट्सच्या नावाने संघ खेळतोय. धावसंख्या 4 निपडे 46 42 धावा अजूनही 54 बनवायचे. हार्दिक सामना खूप रंगतदार होणार आहे, कारण की दोन्ही संघांमध्ये मातबर खेळाडू आहेत ज्यांनी प्रत्येक मैदान गाजवलीत असे खेळाडू. यावेळेस सुरेख चेंडू अप्रतिम फास्ट अँड फ्युरियस हा चेंडू पाहायला भेटला. मागील चेंडू उसळी घेणार होता, यावेळेस चेंडू थोडासा खाली राहिला, टप्पामध्ये वेगवान निघून गेला. प्रशांत खरं त्यांच्या हातामध्ये डॉट बॉल. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय आणि दांडी संघाचा जर विचार केला तर चर्चा करायला आवडेल. हा प्रवास दांडी संघाचा आपण सुप्रीमो पर्यंत सुद्धा पाहिलाय. अजून एक डॉट बॉल, परंतु 75 निघतायत. दोन्ही समांतर केले, धावे अमांतर येईल. ऑफिसच्या खूपच बाहेर होता. ओमसा स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्याच्या घडीमध्ये ऑनलाईन प्रेक्षक 2000 प्रेक्षक पाहते, त्याचं सुद्धा आपण करूया वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. व्ह्यूअरशिप अप्रतिम आपण पाहतोय. या बॉलती ऑफसाईड इथून खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये थ्रू दी गॅप बॉल सरळ चाललाय. थर्डमॅनला येतोय चौकार. इथून जे 70% धावा आल्यात ना, इथून ऑफ साईडला गौतम आकरे यांच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. नक्कीच जागरी पाड्यामध्ये प्रेक्षकांना सुद्धा बसण्याची जागा नाहीये. जिकडे चेंडू गेला तिकडे पाहू शकाल प्रेक्षक चेंडूला शोधत होते. फटका सुरेख खेळला गौतम आकरे. प्रेक्षकांच्या अभिमानासाठी चेंडू पाठवले 4 धावांसाठी. आज जिकडे जागा भेटेल तिकडे आपण पाहतो प्रेक्षकांसमोर जी व्हाईट कलरची बिल्डिंग त्याच्या टेरिसवर सुद्धा प्रेक्षक काय सामन्याचा आनंद घेत असताना आणि ऑनलाईन पाहू शकाल 2000 जास्त प्रेक्षक या स्पर्धेच्या स्वाद घेतात आणि आतापर्यंत 25,000 आपण पाहतोय व्ह्यूअर्स लाभले गेले आजच्या दिवसामध्ये. अप्रतिम स्पर्धा, दर्जेदार, नेत्रदीपक
रात्रकालीन आपण स्पर्धा पाहतोय. फ्लड लाईट मध्ये प्रथमतः 2025 मध्ये झुंजार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाहतोय. बघा विनंती असेल 11 मिनिटांमध्ये तुम्हाला अजूनही येणारे तब्बल 15 चेंडू टाकायचे. 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायचे. अन्यथा एक खेळाडू 38 सेकंदचे असेल मध्ये अशा 6व्या षटकामध्ये. त्यावेळी सॉफ्टवेअरच्या बाहेर खेळायचा प्रयत्न होता. बॅटरला फिरवलं भोवऱ्यासारखा पॉपिंग क्रीज मध्ये डॉट बॉल पंचाने दिला, परंतु बॅटिंग करायच्या संघाने यावेळेस DRS घेतलाय. व्हाईट बॉल साठी मागणी केली आहे. डिझाईन रिव्ह्यू सिस्टम हा नक्कीच घेतलं गेलं. टेक्नॉलॉजीचा खूप सुरेख उपयोग केला गेला. 47 धावा फरक 2 गडी बाद. हार्दिक काय सांगेल या स्पर्धेबद्दल आणि या सामन्याबद्दल? खूप रंगतदार सामना आहे. मागील 2 सामने आपण पाहिले, एका आधी जिंकले गेले, परंतु या सामन्यात 96 धावा एक मोठा लक्ष होता. परंतु जी सुरुवात गेली आणि किती पहिल्याच्या 90 षटकार तर कीर्तीची 2 षटकार लगावले अरे म्हणून एक चौकार लगावला. 19 वर खेळतोय गौतम आकडे फेअर डिलिव्हरी आणि या चेंडू असेल डॉट आणि बॅटिंग करायच्या संघाने आपला रिव्ह्यू लॉस केलाय. वेलकम निकेतजी पागदरे, आपल्या सुद्धा वेलकम असेल. अचीव स्पोर्टचे ऑनर आपण पाहतो सामन्याचा आनंद घेत असताना निकेत पागदरे. अचीव स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर निकेतजी पागदरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची रिडिंग एज घेतल्यानंतर इथून प्रॉपरली स्ट्रोक कन्वर्ट झाला नाहीये. मागच्या काही चेंडूंचा जर विचार केला तर गौतम थोडेसे स्ट्रगल करतायत प्रशांत मलच्या अगेन्स्ट. आतापर्यंत 5 बॉलचा क्रिकेट गेम झाला आणि मागील 5 बॉलमध्ये 2 चौकार येऊन सुद्धा 9 धावा खर्च केल्या गेल्यात. नक्कीच 2 चौकार आले होते, परंतु काय कमबॅक रायगडचा. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, एक व्हाईट बॉल चौकार, नंतर 2 चेंडू निर्धाव. या स्पर्धेत आपल्या बाहेर चेंडू फटका सोरे कव्हरला पाठवून दिला सरळ सीमारेषा पार. पंच नक्की दशतील षटकार की चौकार. सहानिशा केली जाईपर्यंत चौकार आलाय. एक तेरी एक मेरी तू शेर मे सवा शेर असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 3 चौकार आलेत, 3 चेंडू निर्धाव सुद्धा आलेत आणि एक व्हाईट बॉल आलाय. या षटकामध्ये तब्बल आले 13 धावा. 3 षटकांचा संपला खेळ. धावा फटका लगावले गेले तब्बल पाहू शकाल 51 धावा. जे प्रेक्षक आमच्या व्यासपीठासमोर त्यांनी बाजूला व्हायचं प्लीज. प्रेक्षकांनी व्यासपीठासमोर उभं राहायचं नाहीये. चेंडू नक्कीच पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. 15 होता. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकामध्ये मडवज अजूनही 45 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 15ची सरासरी गाठावी लागेल. अर्धा पल्ला गाठला, अजून इथून अर्धा पल्ला गाठायचा आहे येणाऱ्या 3 षटकांमध्ये. एका बाजूला विठ्ठलवाडीचा सुपरस्टार आणि दुसऱ्या बाजूला एक आशेचं किरण दांडी संघाचा अर्धादास गौतम आकरे यांना आपण पाहतोय. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 45 धावांची गरज आहे. 3 षटकांमध्ये 51 झाल्यात. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये 45 बनवायचे. स्वतःवरती इथून विश्वास ठेवावा लागणार आहे. बिलीव्ह इन युअर प्रोग्रेस. तुमच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, तुमच्या प्रगतीवरती विश्वास ठेवा आणि तो विश्वास ठेवावा लागणार आहे. नक्कीच मागील षटकाचे 6 चेंडू नॉन स्ट्रायकर राहिला होता मनोज पाटील. ज्यांनी दुसऱ्या षटकाचा शेवटचा खेळला होता संतोषच्या विरोधामध्ये चौकार. तो संतोष बोलून मागवा सज्ज होईल. संतोष धवणे कान्हा नावाने जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. मग रात्रीचा वेळ ते सुपत सुद्धा असतील त्याच्या बरोबरीने. यावेळेस खोदून काढला हेलिकॉप्टर टीपमध्ये खेळाडू आहे आणि अप्रतिम झेल टिपला गेला तो म्हणजेच प्रशांत मल सोनूच्या माध्यमातून. आणि यावेळी टिपला झेल संपलाय. मनोज पाटीलचा खेळ गडी क्रमांक बाद झालाय 3रा 51 अंकावर. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत हेलिकॉप्टर शॉट त्या ठिकाणी जरूर होता, परंतु ते हेलिकॉप्टर इथून सॉफ्ट लँडिंग झालेले नाहीये. बॉल आपण पाहिलं लॉंग ऑफला आणि चांगला झेल प्रशांत मल यांच्या मदतीतून टिपला जातोय. 3रा धक्का लागलाय अचीवर स्पोर्ट्स दांडी या टीमला. मनोजच्या रूपामध्ये एक अत्यंत महत्वाची विकेट आयकॉन च्या भूमिकेमध्ये मनोज खेळतायत. एक चौकार त्यांच्या बॅटमध्ये आला होता आणि त्यानंतर त्यांची विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळते. बघा हार्दिक, या सामन्यामध्ये गौतमला जास्त चेंडू फेस करावे लागतील कारण कुणाल मैदानाच्या आत नवीन बॅटर आहे आणि गौतम सेट झालाय. सर आमिर सर आमिर सर आमिर सर वर्मोतीला शाह आपण पाहतोय संघाची प्रोप्रायटर अप्रतिम काम त्यांच्या माध्यमातून केले गेले. पालघर डिस्ट्रिक्टचे नाव पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी केलं MS11 साईच्या नावाने.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल आलाय संघाचा संघनायक. 9-23 वर गौतम आकरे आहे. येणारी अजूनही चेंडू 17 मध्ये बनवायचे 45. बघा हार्दिक इकडून सामना मोठा नाही. 3 मोठे फटके सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल अचिव स्पोर्ट्स. यावेळी स्पर्धेत असतो एक चेंडू अप्रतिम चेंडू डॉट बॉल. नक्कीच पालघर डिस्ट्रिक्ट 40+ चे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय केवलदत्ता पाटील आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये विजयासाठी इथून 45 धावांची गरज आहे. मागील बॉलवरती 2 बॉलवरती जी गोलंदाजी मैदानामध्ये केले संतोष यांनी ॲज रीडिंग बॉलर. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यॉर्कर स्पेशलिस्ट त्यांची ख्याती आहे आणि तेच यॉर्कर सातत्याने या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. संतोष दवणे अप्रतिम सुरेख गोलंदाजी. बघा दुसरा षटक टाकतोय. बघा येणारे अजून 9 चेंडू तुम्हाला 6 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायचे. MS11 झाई ही सुद्धा आपण दक्षता घ्या. कारण 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं परिपूर्ण करायचे जे पहिल्या दिवसापासून नियम लगावले गेले स्पर्धेमध्ये त्याच अनुषंगाने आपण स्पर्धा खेळवतोय. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. स्नॉटर संबाईन डिलिव्हरी. चेंडू पडल्या पडल्या राहिलाय. प्रतीक दोदडे यांच्या हातामध्ये चेंडू समावेश झालाय. डॉट बॉल. आज प्रतीक दोदडे ज्या पद्धतीने कामगिरी करतायत विथ द बॅट विथ द फील्ड, इथून दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपलं 99% डेडिकेशन या ठिकाणी दिले गेले. फुल टॉस इथून मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करता आला नाहीये. डीपमध्ये मिड विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदा मिळेल या बॉलवरती दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल का, तर दुसरीचा प्रयत्न झाला नाहीये. सिंगलवरतीच इथून संतुष्ट लागणार आहे. पूर्णपणे धावा इथून थांबल्यात मागच्या 5 बॉलमध्ये. नक्कीच चांगली गोलंदाजी. मात्र 2 धावा खर्च केल्या. इकडे बाद केलं. संकल्पने चांगली फील्ड केली. चांगला थ्रो केला. प्रतीक दोदडे चांगल्या चेंडूला गॅदर केलं. एक धाव येत आहेत. अजूनही बनवायचे विजयासाठी तब्बल 43. येणारे चेंडू असेल 13. यावीसचा स्विच खेळण्याचा प्रयत्न आणि दांडी गुल केली आहे. बॅटर कुणाल बॅक टू डगआउट. 4 गडी बाद झालेत. 53 धावा फलकावर. 4 षटकांचा संपला खेळ. थँक्यू सो मच. तुर्तास थांबवतो मी कॉमेंट्री बॉक्समध्ये. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सन्मान्य केवल पाटील साहेब आलेत आणि त्यांचं मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी किशोर म्हात्रे सरांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते सन्मान्य श्रीयोत केवल पाटील सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करावं. 40+ पालघर डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष आहेत आणि सध्या 40+ क्रिकेट ज्यांनी पालघरमध्ये खऱ्या अर्थानं खूप उंच नेलं आहे ते केवल पाटील सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान किशोर म्हात्रे सर करतील. जाऊया मॅचकडे. मॅच अगदी रफ अँड टफ जिथे अतिशय सुंदर समालोचन आपल्याला बघायला मिळतं. एका बाजूला हार्दिक किरण, एका बाजूला युसुफ सय्यद सर. थँक्यू सो मच. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये इथून 43 धावांची गरज आहे. मागचं जे षटक आहे, मागचा जो स्पेल आहे, टर्निंग पॉईंट ठरू शकतो या मॅच मधील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर तांबोरे यांना आपण पाहतोय ज्यांनी अतिशय कमी वयामध्ये एक उंच भरारी घेतलाय. या मॅच मध्ये इथून डेथ ओव्हर्स मध्ये हिरो बनावा लागणार आहे. लगेच पाहू शकाल समीर तांबोरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अपकमिंग यंग स्टार आहे. यंग टॅलेंट दांडी भागामधून पाहतोय आपण. जास्ती चर्चेमध्ये हा नाव सुद्धा राहिला. ऑलराऊंडर खेळाडू आहे. गुरुजी मागवर धनंजय गौतम. फटका तर उंच खेळला. डीपमध्ये खेळाडू आलाय. प्रयत्न चांगले होते तिकडे या खेळाडूचे परंतु चेंडू निघून जातो. बाउंड्रीच्या जवळ चेंडू निघून जातो. सीमारेच्या पार गौतम आकरेच्या बॅटमधून अजून एक आलाय. झुंजारवादी चौकार 4. झुंजारवादी खेळी करावी लागेल कारण की आपण आग्रेपाड्याच्या मैदानामध्ये आहोत. झुंजार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतो आणि या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये मला झुंजारवादी खेळी करावी लागेल कारण की येणारे अजूनही चेंडू असतील 11 मध्ये बनवायचे आहेत. विजयासाठी अजूनही 39. पहिल्याच बॉल होते इथून टोकलाय चौकार. ज्याप्रमाणे आपण पाहतोय 11 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. नक्कीच झुंजार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली आणि प्रत्येक खेळाडूला झुंजारवादी खेळाई करावी लागेल. प्रत्येक आग्रेपाड्याच्या प्रेक्षकांना आलेल्या सगळे प्रेक्षक असेच सामने पाहण्याची गरज. या सामन्याची प्रत्येकाला वाट पाहावी लागते आणि हे सामने आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रंगतायत. यावेळी दांडी गुल केली आहे. चेंडूला पाहत राहिले आणि मागून चेंडू यष्टामध्ये टाकून दिलाय. गोलंदाज धनंजय नाईक च्या या चेंडूवर बाद झालाय. गौतम आकरे बॅक टू डगआउट गॉन.
अर्थातच अंगी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 39 धावांची गरज आहे. मागच्या बॉलवरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट लेग स्टंप दाखवली होती आणि लेग स्टंप गोलंदाजाने वाकवली. परफेक्ट यॉर्कर होता आणि यॉर्करवरती विकेट मिळताना आपण पाहिली. 57 धावा फलकावरती लागल्या. 57 वरती जवळजवळ अर्धा संघ तंबूच्या असरला परतला गेलाय. नवीन फलंदाज विशाल यांना आपण पाहतोय. इथून वन साइड हिरोचा रोल प्ले करावा लागणार आहे. मग सेट बॅटर बॅक टू डगआउट थोडीशी चुकी केली, फक्त चेंडूला पाहत राहिले त्या अनुषंगाने तो क्लीन बोल्ड झाले. नवीन बॅटर खूप खालती बॅटिंगसाठी आधी विशाल तामोरे 7व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आलेत. आलेल्या फायनलला चेंडूला खेळलाय. चेंडू नक्कीच आउटफुल खूप वेगवान आहे. चेंडू निघून जातोय सर सीमारेषा पार आलाय चौकार. तसं की छान पुढे सरसावते ती म्हणजे जाऊन पोहोचेल 61 अंकावर. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. येणाऱ्या 3 बॉल होती अपेक्षा वाढल्यात. पहिल्याच बॉल होती इथून चौकार आलाय. विशाल यांच्या बॅट मधून समोर धनंजय नाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 35 ची गरज. 61 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल इथून जास्त एफर्ट्स या बॉलवरती घेतले होते. ऑफ्टनच्या भरपूर बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा येतोय इट्स अ वाईट बॉल. नक्कीच ऑफमध्ये खूप बाहेर होता आणि व्हाईट बॉल पंचाने दर्शवलाय. धावसंख्या इकडे पुढे 62 62 धाबा फटकावर लगावले 5 गडी बाद झालेत. येणारे अजून 9 चेंडूचा खेळ वाक्यशील 9 मध्ये 34 धाबांची गरज आहे. यावेळेस वाईड यॉर्कर टाकला गेला. शफल झाले होते. बॅटर फॉलो केलाय फलंदाजाला आणि चांगलं चेंडू टाकला गेलं. डॉट बॉल आलाय. अजूनही 8 चेंडू आणि 34 धाबांची गरज. हार्दिक इकडून तुम्हाला तब्बल 5 मोठे फटके खेळावे लागतील. 5 षटकार किंवा 1 चौकार तेव्हा सामना तुम्ही विजय होऊ शकता. नक्कीच येणाऱ्या 8 बॉल मध्ये त्या 5 मोठ्या फटक्यांची मागणी इथून करावी लागणार आहे. कॉन्फिडन्स स्वतःवरती ठेवावा लागणार आहे आणि या दोन्ही फलंदाज स्लॉग हिटर्स आहेत. आता इथून स्लॉग ओव्हर्स मध्ये स्लॉग हिट्स केलावे लागणार आहेत. एका बाजूला विशाल आणि दुसऱ्या बाजूला समीर. त्यांच्या अगेन्स्ट येणाऱ्या 2 बॉलवरती धनंजय नाईक. या बॉलवरती सरळ बॅटचा केलाय वापर आणि सरळ बॉलला पाठवलाय सीमारेषा पार स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आलाय षटकार विशाल यांच्या बॅट मधून. विशालांगी 7व्या क्रमांकावर आलाय, परंतु जी खेळी आहे ना त्याची बॉलिंग पाहू शकाल खूप फ्लेक्सिबल आहे आणि तो लगेच चेंडू रीड करतोय. अप्रतिम फटका त्याने सजवला. ऑफच्या बाहेर चेंडू होता. स्वतः बॅटने खेळलाय आणि डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवून दिलं. आता बनवायचे 28 येणारे चेंडूचे 7. काल आपण एक सामना पाहिला हौशीन नांदगाव विरुद्ध पवन सुत नवली. या स्पर्धेमधला हायलाइट्स सामना होता. सुपर ओव्हर अप्रतिम सामना. आज सुद्धा सुपर 8 मध्ये एखादा सुपर ओव्हर पाहायला भेटेल का? हा सामना बनवू शकतो. येणारे 7 मध्ये बनवायचे 28. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामना ऑन असणार आहे अचिव्हर स्पोर्ट्स या संघासाठी सुद्धा. 7 मध्ये 28 ची गरज. यावेळेस फायनलला चेंडू ट्रॅव्हल केला. संतोष धोनी खूप दूर आउटफील्ड खूप वेगवान आहे. बघा क्रिकेटमध्ये फुटबॉल दृश्य दाखवलं गेलं. पाणी चेंडू अडवलाय. 2 धावा नक्कीच आल्या. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावतो. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 70 धावा. येणारे 6 चेंडू बनवायचे 26. अप्रतिम दर्जेदार ही स्पर्धा आणि या स्पर्धेमधला अप्रतिम दर्जेदार हा सामना. एका बाजूला अचिव्हर स्पोर्ट्स तर एका बाजूला MS11 हाय. हाय व्होल्टेज मॅच सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अचिव्हर स्पोर्ट्स दांडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना MS11 आहे. दोन्ही टीमचं समर्थन खूप मोठं आहे. दोन्ही टीमची फॅन बेस खूप मोठी आहे. आता 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज आहे. या सिच्युएशनला कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जाईल याची चर्चा सध्या केली जाते मैदानामध्ये, कारण दोन्ही फलंदाज स्लॉक हिटर्स आहेत. लगेच पाहू शकाल 6 मध्ये 26 ची गरज आहे. पालघर जिल्ह्याचं नाव पहिल्यांदा सुप्रीमो ट्रॉफीमध्ये कुठल्या संघ नावाने गाजत वेदांत दांडी या नावाने गाजलाय तोच दांडी गावामधला हा संघ आहे. आणि यावेळी समीर तामोरेवर जबाबदारी असणार आहे. विशाल 4 चेंडू 12 वर खेळतो. समीर तामोरे पाहू शकाल याच्याकडे क्षमता आहे, कॅपेबिलिटी आहे. इकडून 4 मोठे फटके खेळायचे आहेत आणि सामन्यामध्ये रंग निर्माण करायचा आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज पाहू शकाल सज्ज केलं गेलं जयराज संगनायक. जयराज धनू जल्ला त्यावेळी मग सज्ज होईल. बघा संगनायक आहे. यश सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येण्याचं क्षण आहे पण यशला इंट्रोड्यूस केलं गेलं नाहीये. अपकमिंग यंगस्टार आहे. यशनी अप्रतिम खेळ साकारला होता जेव्हा झाई प्रीमियर लीग पार पाडली. आपण 3 मार्चला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्या खेळाडूच्या नाव राहिलं. झाई प्रीमियर लीग मध्ये त्याला थांबवलं गेलं. शेवटच्या अंतिम षटकामध्ये अनवी शिदोरी असणार असं संगनायक जयराज धनू. पहिला चेंडू यावेळेस लॉंग स्टॉपला अप्रतिम 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. हा आलाय चौकार 4.
ही ॲबिलिटी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज समीर तामोरची. अतिशय कमी वयामध्ये ज्याने एक उंच झेप आकाशामध्ये घेतलाय तोच फलंदाज स्ट्रायकिंगमध्ये आणि त्याच्या पहिल्याच बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळते समीर तामोरच्या बॅटमधून. चांगला फटका होता, चांगला ऍडजस्ट त्या ठिकाणी केलं. शॉर्ट बॉलच्या वेटिंगमध्ये होतं आणि त्यानंतर शॉर्ट बॉल आल्यानंतर त्या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळाला. इथून 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 22. पहिल्या चेंडूवर चौकार आणि समीर तामोरच्या बॅटमधून आला. समीर हवा का झोका, वाऱ्याचा प्रवाह मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत यश शिक्षक फिल्डिंग सेट करतोय. शॉट डीप फाईन लेगला खेळाडू, डीप स्क्वेअर लेगला खेळाडू, मिड विकेट डीप लॉंग ऑन ला खेळाडू सजवलं गेलंय. ओके, शॉट फाईन लेग आणि शॉट थर्ड मॅन, शॉट पॉइंट आणि गलीमध्ये खेळाडू सजवलं गेलं सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस अजून एक उडवला कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा आलाय का फटका, परंतु यश अप्रतिम प्रयत्न, सुरेख प्रयत्न केले गेले. फटका खूप सुरेख होता. कॉमेंट्री बॉक्सला चेंडू येत होता परंतु काय क्षेत्ररक्षण राहिला, झेल टिपला नाही. परंतु नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाजवल्या. यशचा क्षेत्ररक्षण आवडला असेल त्या नक्की झाला पाहिजेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण यशच्या माध्यमातून. या सिच्युएशनला इथून हे एफर्ट्स खूप मॅटर करतात आणि ज्यामध्ये ह्या टीम आपल्याला पाहायला मिळाले पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं आणि आपल्या टीमसाठी एकंदरीत 3 धावा वाचवल्यात. ह्या 3 धावा खूप महत्वपूर्ण असणार आहेत येणाऱ्या काळामध्ये. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. विशाल तामोरे इकडून 3 षटकार 1 चौकार. फटके खेळावे लागतील. 4 मध्ये 21 धावांची गरज. प्रत्येक प्रेक्षकाची नजरा मैदानाच्या आतमध्ये, प्रत्येक खेळाडूची हृदयाचे बंधन वाढले गेलेत. सामना रंगतदार झालाय. एका बाजूला अचिव स्पोर्ट्स दांडी तर एका बाजूला MS11 साई. पुढील चेंडू पाहू शकाल जयराज धनू पुढील मागवर सज्जली स्ट्राईकवर विशाल तामोरे अंगी. यावेळेस बॅटकडे नक्कीच लगावली. शॉट थर्डमॅनला खेळाडू चेंडू ऑफेल करतो. एक सिंगल दाब नक्कीच येईल. आता सामन्यामध्ये थोडासा दबाव निर्माण झाला. 3 मध्ये 20 ची गरज आहे. इकडून एखादं चुकीचं गोलंदाज करेल तर सामन्याचा रंग निर्माण होईल. हो नक्कीच 3 बॉल आणि 20 ची गरज आहे. आता इथून थोडासा श्वास थांबला असेल कारण ज्याबद्दल आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती चौकार आला तिथून अशा अपेक्षा वाढल्या होत्या. समीर आपल्याला पाहायला मिळाले स्ट्रायकिंगवरती. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. पुढचा सामना सुद्धा तितकाच चुरशीच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पवनसुत नवली आणि दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे. दोन्ही टीम मध्ये आयकॉन्स तब्बल आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे मजा येणार आहे. इथून स्विच हिट तो स्वीट हिट आहे आणि बॉल असाल पाठवून दिलाय. 6 धावांकरिता षटकार. काय फटका सजवलाय अप्रतिम समीर तामोरे. बघा नवीन खेळाडू आहे, यंगेस्ट खेळाडू, परंतु मोठ्या संघामध्ये भरणे लागणे तिकडून स्वतःला प्रारूप करणे खूप मोठं गरजेचं. आणि यावेळेस पाहू शकाल रिव्हर्स हिट उलटा पुलटा खेळला. फटका सुरेख होता. 6 धावांसाठी याला अजूनही बनवायचे विजयासाठी 14. परंतु सामन्यामध्ये तुम्ही माघारी आहे परंतु हा क्षण आहे इम्प्रेस करण्यासाठी. इकडून जर एखादी चुकी होईल गोलंदाजाकडून तर अचिव स्पोर्ट्स या सामन्यामध्ये कमबॅक करू शकते. एका चेंडूमध्ये 17 धावा होताना पाहिलेत. एका षटकामध्ये 45 धावा सुद्धा होताना पाहिलेत. 2 चेंडूमध्ये 14 होतील का हा प्रश्न निर्माण झालाय. यावेळेस पाहू शकाल डबल बॅट नक्कीच लगावली. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. डिफेंडरला खेळाडू आहे संतोष धोणे. चेंडूला फील करतो. एक सिंगल धाव येईल. 83 धावा फटकावर. एक चेंडू बनवायचे 13. 1 बॉल आणि 13 धावांची गरज. मागच्या इनिंग मध्ये चुका झाल्या. फिल्डिंगचा एफर्ट्स जो आपण पाहिला दर्जा जो होता थोडासा कमी पडताना पाहायला मिळाला आणि भरपूर धावा भरपूर चुका मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिल्या चिवर स्पोर्ट्स दांडी संघाच्या माध्यमातून. आणि अशा पद्धतीने MS11 साई टीमने या ठिकाणी बाजी मारले. नक्कीच पाहू शकाल अप्रतिम 12 धावांनी सामना विजय झाला. MS11 साई टॉप 4 मध्ये पोहोचलाय. हा मोतीलाल शाह आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे ते सुद्धा मग करूया. वेलकम. मॅच समरी पाहू शकाल पहिल्या इनिंग्स मध्ये 21 चेंडू 51 धावा बनवले. प्रतीक दोदोडे 13 चेंडू 28 धावा. जयराज धनू प्रशांत गरज 3 चेंडू 10. धनंजय नाईक 1 चेंडू खेळल्याने 0 वर गोंदी पाहू शकाल.